तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वित्त आयोग व मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी मंजूर झालेल्या पदांपैकी खालील जी पदे आहेत, तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लॅक्टेशन युनिटसाठी जी पदे आहेत, तर ती आहेत लॅक्टेशन सपोर्ट स्टाफ किंवा एएनएम. तर यासाठी तर 2 जागा आहेत. तर एस-सीसाठी 1 जागा आहे, ओपनसाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला एएनएम तसेच एम-एन-सी रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि यासाठी जे तुम्हाला वेतन आहे, तर तुम्हाला ₹18,000 ते मिळणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य पथक BPHUसाठी जी पदे आहेत, तर ती आहेत एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. एस-टीसाठी 2 आहे, एन-टी-सीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी 1 आहे, ई-डब्ल्यू-एससाठी 1 आहे, ओपनसाठी इथं 3 आहेत. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे, तर तुम्हाला एम-एस-सी झूलॉजी तसेच 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला ₹40,000 ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी तर 10 जागा आहेत. एस-सीसाठी 1 आहे, एस-टीसाठी 3 आहे, व्ही-जी-एसाठी 1 आहे, एन-टी-सीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी 2 आहे, ओपनसाठी तर 2 आहेत. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ ॲप्लिकेबल रजिस्ट्रेशन अँड पोस्ट ग्रॅज्युएट इन एम-पी-एच किंवा एम-एच-ए किंवा एम-बी-ए इन हेल्थ तुम्हाला लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला ₹35,000 ते मिळणार आहे. त्यानंतर मोबाईल मेडिकल युनिटसाठी जी पदे आहेत तर ती आहे श्री वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी तर 2 जागा आहेत ओपनसाठी. यासाठी तुम्हाला एम-बी-बी-एस किंवा बी-एम-एस इथं लागणार आहे. तसेच एम-एम-सी किंवा एम-सी-आय-एम रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते एम-बी-बी-एस उमेदवारांना 60,000 तसेच बी-एम-एस उमेदवारांना इथं ₹40,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ए-एन-एम किंवा स्टाफ नर्स. तर यासाठी तर 3 जागा आहेत ओपनसाठी. यासाठी तुम्हाला ए-एन-एम किंवा जी-एन-एम किंवा बी-एस-सी नर्सिंग इथे लागणार आहे. तसेच एम-एन-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला ₹18,000 ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी तर 3 जागा आहेत ओपनसाठी. यासाठी तुम्हाला 12वी तसेच डी-एम-एल-टी विथ रजिस्ट्रेशन एम-एस-बी-टी मुंबई तुम्हाला ते लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला ₹18,000 ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे औषध निर्माता. तर यासाठी तर 2 जागा आहेत ओपनसाठी. यासाठी तुम्हाला डी-फार्म किंवा बी-फार्म इथे लागणार आहे. तसेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला ₹18,000 ते मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे या पदांसाठी तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं ₹150 आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं ₹100 आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गडचिरोली या नावाने तुम्हाला इथं बँकेचा डी-डी काढावा लागेल किंवा इथं अकाउंट नंबर आणि आय-एफ-एस-सी कोड दिलेला आहे. त्याद्वारे पण तुम्ही इथं शुल्क भरणा करू शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे? तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेसाठी 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथे 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथे 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या पदासाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं Google फॉर्मद्वारे भरायचे आहेत. त्याची लिंक इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संकेतस्थळावर. तर तेथून तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं भरायचे आहेत 9/6/2025 पर्यंत आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट तुमच्या ईमेलला इथे येणार आहे ऑटो जनरेटेड. त्या प्रिंटसोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये ओळखीचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, शुल्क भरणा पावती, जन्मतारखेचा पुरावा, तसेच जात प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, पदवी पदविका प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत 13/6/2025 पर्यंत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे. कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक B2 स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर तुम्हाला इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने इथं अर्ज सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.